चला तर मंडळी, फक्त 30 रुपयांच्या बटाट्यामध्ये वर्षभर पुरतील इतके वेफर्स करण्यासाठी मोठे मोठे बटाटे अर्धा तास पाण्यात भिजवायचे, नंतर साल काढून पाण्यात ठेवायचे. चिप्स कटरने चिप्स कट करून घ्यायचे. चिप्स लांब आणि मोठे हवे असेल तर बटाटा आडवा धरायचा आणि गोल हवे असेल तर असा बटाटा उभा धरायचा. 3-4 बटाट्याचे चिप्स ताटातल्या पाण्यात करून घेतले की काढून भरपूर पाण्यात घालायचे, त्यांना पाण्यातच ठेवायचे. सगळे चिप्स करून झाले 4 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवायचे, म्हणजे सगळं स्टार्च निघून जातं. 4 वेळा धुवून झालं, आता पाणी नितळ आहे. यामध्ये छोटासा तुरटीचा खडा घालायचा, झाकून रात्रभर ठेवायचं, म्हणजे चिप्स पांढरे शुभ्र होतात, छान कडक होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता चिप्स शिजवायचे आहे, म्हणजेच वेफर्स एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचे. 10 लिटर पाणी गरम केलंय, उकळी यायला लागली, त्यामध्ये 4 चमचे मीठ घालायचं आणि हे वेफर्स घालायचे. मिक्स करायचं. मोठ्या आचेवर 5 मिनिटं झाकून शिजवायचं. त्यानंतर 2 मिनिटे झाकण काढून शिजवायचं. एक 80-90% शिजवायचे, गाळ करायचे नाही. चाळणीवर काढून घेऊया. कडकडीत उन्हात वाळवायचे. वरतून मी परत साडी झाकते, म्हणजे धूळ वगैरे उडत नाही. दुसऱ्या दिवशी परत एकदा दिवसभर उन्हात सुकवले. पांढरे शुभ्र झाले, अजिबात काळे पिवळे पडलेले नाही. तळून दाखवते, मस्त दुप्पट फुलतात, लाल होत नाही. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. छान डब्यात भरून ठेवा, वर्षभर मस्त टिकतात.